कोपरगाव नगरपरिषदेच्या शहर विकासाला नवी दिशा देण्यासाठी विविध विषय समित्यांची नुकतीच घटना करण्यात आली असून या समित्यांमध्ये महिलांचे सशक्त नेतृत्व ठळकपणे पुढे आले आहे। एकूण 6 पैकी 4 समित्यांवर महिलांची निवड होऊन कोपरगाव नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे महिला राज प्रस्थापित झाल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे। कोपरगाव नगरपरिषद बांधकाम समितीच्या सभापतीपदी निलोफर फिरोज पठाण, पाणी पुरवठा समितीवर वैशाली विजयवाजे, शिक्षण क्रीडा व संस्कृती समितीवर संजना संजय उदावंत, तर महिला व बाल कल्याण समितीवर सविता कैलास मंजुळ यांची निवड करण्यात आली आहे। तर याच समितीवर उपसभापतीपदी मनीषा दत्तू पगारे यांची निवड झाली असून महिलांच्या नेतृत्वाला आणखी बळ मिळाले आहे। नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष जितेंद्र चंद्रकांत रणशोड, तर स्वच्छता व आरोग्य समितीवर वैभव सुधाकर आढाव यांची निवड करण्यात आली आहे। शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समितीवर विद्या राजेंद्र सोनवणे आणि प्रसाद बाळासाहेब आढाव यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली आहे। या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह सर्व मान्यवर, नगरसेवक व नागरिकांनी अभिनंदन केले आहे। महिलांच्या हाती जबाबदारी दिल्याने शहराच्या विकास कामांना संवेदनशीलता, पारदर्शकता आणि वेग येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। कोपरगावच्या विकासाचा हा नवा अध्याय असून सर्व समित्यांच्या माध्यमातून नागरिकाभिमुख, समतोल आणि सर्वसमावेशक विकास साधला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। कोपरगाव नगरपालिकेच्या विविध समित्यांची सभापतींची निवड होती। तर आज प्रामुख्याने आम्ही कोपरगाव नगरपालिकेचा कारभार जो आहे तो लाडक्या बहिणींच्या हातात दिलेला आहे आणि नुसता अधिकार किंवा नुसते पद नाही दिलं तर त्यांना त्यांच्याकडेच काम करण्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहे का जेणेकरून त्यांनाही कामकाजाची माहिती होईल आणि काम चांगल्या पद्धतीने आणि सुसूत्रता येऊन कामकाज चालू होईल। त्याकरिता आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे त्याला निलोफरताई फिरोज पठाण यांना सभापती केलेला आहे। शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक या समितीला संजना संजय उदावंताई यांना सभापती केलेला आहे। पाणी पुरवठाकरिता सौ वैशालीताई विजयराव वाजे यांना सभापती केलं। महिला व बाल कल्याणकरिता सौ सविताताई कैलास मंजुळ या सभापती केल्या आणि स्वच्छता व आरोग्यकरिता वैभव सुधाकर आढाव यांना सभापती केलं। त्याचप्रमाणे स्थायी समितीवर 2 सदस्य द्यायचे होते। त्यात आमच्या ज्येष्ठ सदस्या सौ विद्याताई राजेंद्र सोनवणे व श्री प्रसाद बाळासाहेब आढाव यांना स्थायी समितीवर सदस्य म्हणून नेमणूक केलेली आहे। आपण जर बघितलं तर समित्यांची निवड होत असताना जुने नगरसेवक पण आहे, नवीन नगरसेवक आहे, सगळे कशा पद्धतीने समतोल टाकला आणि काही नाराजी कोणाची समोर आली का? नाही, नाराजी कोणाची आली नाही। हे सगळ्यांच्या विचारातून हे झालं आहे का सगळ्या आमच्या सदस्यांनी सांगितलं का ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांना दिली पाहिजे, ज्यांनी अपेक्षा व्यक्त केली त्यांना दिलं आहे आणि त्याच्यातून आज हे महिला राज आलेला आहे आणि आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही कुठंतरी तो न्याय द्यायचा म्हणून तो दिला आहे आणि त्याच्यातून ते चांगलं काम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नाराजी कोणाची नाही। पाणी हा जो महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे म्हणून पाणी पुरवठ्यावर महिला सभापती दिल्या। कारण आपण पुरुष माणसं सकाळी एकदा आंघोळ झाली, जेवण झालं, कपडे घातले का निघून जातो, पण दिवसभरातल्या अडीअडचणी, पिण्याचं पाणी असेल, धुणे भांडे असतील, इतर पाणी साठवणं असेल, हा सगळं त्या मॅनेज करावं लागतं। मग पाणी खराब आलं तर त्याच्यात कुठंतरी तुरटी फिरव, कुठंतरी मेडिक्लोरियम टाक, फिल्टर, या सगळ्या गोष्टी त्यांना करावं लागतं आणि त्याची त्यांना जास्त जाण असते आणि ते वापरणं, काटकसर करणं हे सगळं महिलांना चांगल्या पद्धतीने माहीत असतं। म्हणून आपण पाणी पुरवठा हे प्रायोरिटीने वाजेताईंकडे दिलेलं आहे का जेणेकरून त्या त्याच्यात अजून चांगल्या पद्धतीने कामकाज करून त्याच्यात सुसूत्रता आणतील। ही निवड कशी केली आणि काय त्याच्यामध्ये विरोधकांची काय भूमिका? नाही, विरोधकांची काही भूमिका नव्हती। आज प्रत्येक सब कमिटीमध्ये 7-7चा कोटा होता, 7 सदस्यांचा। तो निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्येनुसार होता। तर आम्हाला तो 5चा होता आणि त्यांना 2चा होता। तर त्यानुसार त्यांनी 2 नावं दिली, आम्ही आमची 5 नावे दिली आणि बिनविरोध कमिटी आणि स्थायी समितीच्या सगळ्यांच्या निवडी खेळीमेळीत वातावरण पार पडले। आज पुढे काय विषय आहे तुमचा आणि आता सध्या काय अडचणी येतात?
अडचणी तर तशा काही येत नाही, अजून आम्ही प्रशासन समजून घेत आहे. आणि जे शहराला जो शब्द दिला होता का धूळमुक्त रस्ते, स्वच्छ पाणी, चांगले रस्ते बनवणे, स्वच्छ प्रशासन देणे, याच्यावर कामकाज चालू झालेलं आहे. फिल्ट्रेशन प्लॅन्टचं कामकाज चालू झालेलं आहे. हळूहळू ते सुधरेल. तिथं पण आता माणसांची कमतरता आहे. तिथं एकही BSc केमिस्ट्री झालेला माणूस नाही. तर तो माणूस आम्ही नियुक्त करणार आहे, कारण जेणेकरून जे पाणी येणार आहे ते स्वच्छ आणि त्याचा TDS हार्डनेस हा चेक होईल दर 8 तासांनी. त्याचा रिपोर्ट नगरपालिकेत COला असेल, मला असेल, सभापतींनाही मिळेल आणि कधी नागरिकांनी मागितलं तर तो आम्ही देऊ शकू. या पद्धतीने कामकाज करतोय. सगळे जे केमिकल्स लागतात ते पण चांगल्या लॅबमधून टेस्ट करून घेत आहोत. जुने जर खराब निघाले तर ते आपण रिजेक्ट करू आणि नवीन चांगल्या पद्धतीचे, चांगल्या स्टँडर्ड्सचे केमिकल परचेस करणार आहोत. धुळीसाठी प्रभाग वाईज आपण स्वच्छता चालू केलेली आहे. नागरिकांचाही त्याला प्रतिसाद मिळतो आहे. विविध सामाजिक संघटनाही आम्हाला मदत करत आहेत. तर त्या माध्यमातून आम्ही आता कामकाज चालू केलेलं आहे. कारण कसं आहे की ही फक्त नगरपालिका कर्मचारी किंवा नगराध्यक्षांची जबाबदारी नसून ही आपली एक सांघिक जबाबदारी आहे. ह्या प्रत्येक नागरिकांनी जर स्वतः याच्यात भाग घेऊन जर आपण स्वच्छतेसाठी काम केलं तर शहर लवकरच स्वच्छ आणि सुंदर व्हायला वेळ लागणार नाही. कारण कसं होतं, घंटागाडी नाही आली तर तो कचरा कुठंतरी पडला जातो, हॉटेलवाले बाहेर टाकतात. तर मी सगळ्या नागरिकांना, व्यावसायिकांनाही मी आव्हान करतो का प्रत्येकाने आपला कचरा, ओला कचरा, सुका कचरा सेपरेट करा. घंटागाड्या आपल्याकडे येतच आहे, नसतील येत तर आता लवकरच आपला टोल फ्री नंबर येईल, त्याच्यावर आपण कंप्लेंट करा. आपलं ॲप पण लवकरच आपण लॉन्च करतो आहे, त्याच्यावर कामकाज चालू आहे. संजीवनी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आदरणीय अमित दादा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याकडून ज्यावेळी लवकर ॲप येईल तर त्याचं आपण लोकार्पण करणार आहोत. आणि ॲपच्या आणि टोल फ्री नंबरच्या मार्फत आपण त्या कंप्लेंट द्यायच्या आहे. हा कचरा जो आहे तो आपण इतरत्र न टाकता प्रत्येकाने घंटागाडीत टाकायचा आहे, का जेणेकरून शहर लवकर स्वच्छ होईल. आणि हे करण्याकरिता आमचा एक मानस आहे. आत्ताच आमच्या सगळे सदस्य हजर होते. तर प्रत्येक शाळेत जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही समजून सांगणार आहे स्वच्छतेचं महत्त्व. कारण प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकांना समजून सांगेल का हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. हा एक प्रयत्न आहे का जेणेकरून आपल्याला शहर स्वच्छ करायचं आहे, धूळमुक्त करायचं आहे. त्याचा प्रयत्न आहे. पाण्यासाठी जे लिकेजेस आहे ते लिकेजेस काढण्याची पद्धत बदलत आहोत. त्याकरिता आपण GPS सिस्टीमचे फोटो घेणे, वेळोवेळी ते नीट लिकेजेस काढणे याच्यावर जात आहोत. वॉलमनकडून माहिती घेतो आहे, ते वॉल रिपेअर करतो आहे. जिकडं काही ठिकाणी 2 तास, 1 तास, पाऊण तास जे वेगवेगळे वेळ आहेत, टायमिंग आहेत पाण्याचे, ते पण सारखे करणार आहोत. त्याच पद्धतीने पाण्याचे जे टायमिंग ज्या ज्या भागात असतील ते टायमिंग सुद्धा आपण फिक्स करणार आहोत, का जेणेकरून नागरिकांचा हॅरेसमेंट होणार नाही, का पाणी कधी येतं कधी येतं. तर ह्या पद्धतीने आपण याच्यावर एक काम केलेलं आहे. जी जुनी कामे झालेली आहेत त्याची सुद्धा आपण माहिती घेतो आहे. ते स्वतः जाऊन आम्ही सगळे चेक करणार आहोत. इथून पुढच्या कामांवर सुद्धा उभं राहून मॉनिटरिंग करणार आहोत, थर्ड पार्टी ऑडिट करणार आहोत. या पद्धतीने आपण शहरातली कामे करणार आहोत. तर एक एक काम चालू आहे. त्याच्यात आम्हाला नागरिकांचा, आपल्या पत्रकार बंधूंचा, सामाजिक संघटनांचा सगळ्यांचाच सहभाग आवश्यक आहे. आणि मला विश्वास आहे का आतापर्यंत जे गेल्या 1 महिन्यात सहकार्य झालं ते इथून पुढे पण राहणार आहे. आणि त्यामुळे शहर लवकरच स्वच्छ आणि सुंदर व्हायला वेळ लागणार नाही, स्वच्छ पाणी द्यायला वेळ लागणार नाही आणि नागरिकांच्या अपेक्षा आपण लवकर पूर्ण करू. त्याचाच एक भाग म्हणून आताच जो कोविडमध्ये रविवारचा बाजार चालू झालेला होता, कोविडपासून तहसील मैदानवर बाजार चालू झालेला होता. तर आत्ताच या मागच्या रविवारपासून आम्ही प्रयत्न करत होतो. ह्या रविवारी पण त्याचा एक प्रयत्न केला. नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, बरेकरे असतील, शेतकरी असतील, ह्या सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे तो बाजार सुद्धा नीट बसला. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांनाही चांगलं झालं, विकणाऱ्यांचाही व्यवसाय वाढला. असं एक एक काम आम्ही करत जात आहोत. पण जर बघितलं तर एक 1.5-2 कोटी रुपयाचे जे बाजारोटे बांधलेले आहेत, परंतु ते बाजारोट्यावरती बाजार बसत नाही. सोमवारचा जो आठवडे बाजार आहे खाली लोक बसतात, त्यासाठी आपण काय प्रयत्न करावा? तिथे काही रस्त्याच्या अडचणी आहे, त्या बसवण्याकरता सुद्धा आम्ही समक्ष तिथे जाणार आहोत. ते शक्यतो बाजार तो तिथं बसला पाहिजे याकरता प्रयत्न करायचे आहे. भाजी मार्केट तिथं बसलं पाहिजे. सोमवारी फळवाल्यांसाठी काम करायचं आहे, प्रत्येक घटकासाठी काम करायचं आहे, का जेणेकरून सगळ्यांचे धंदे व्यवस्थित होईल. खरेदी करणाऱ्याला सुद्धा गाडी लावून खरेदी करता आली पाहिजे. कारण आज शहरात आपले जर बघितलं तर ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. कारण गाड्या पार्किंगलाच सोय नसल्याने बरेचसे गिराईक थांबत नाही. तर त्याच्यासाठी आपण काम करणार आहोत.